E20 पेट्रोलमुळे गाड्या खराब होत आहेत, मायलेज कमी होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशातले लोक या तक्रारी करतायत. सरकारने 1 एप्रिल 2026 पासून देशामध्ये E20 पेट्रोल सक्तीचं केल्यानं लोकांना हे पेट्रोल भरण्याशिवाय पर्याय नव्हता. E20 मुळे गाड्यांचं नुकसान होतंय हे दावे सरकारकडून फेटाळण्यात आले. आरोप वाढत गेल्यानंतर 15 ऑगस्टला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एक रिपोर्टच सादर केला. त्यात गाड्यांचं मायलेज कमी होण्यासाठी E20 ला जबाबदार धरणं चुकीचं असल्याचं सांगितलं होतं. ट्रॅफिक, गाड्यांची सर्व्हिसिंग न करणं, गाडी चालवण्याच्या सवयीमुळे, टायरच्या प्रेशरमुळे आणि चारचाकीत चालणाऱ्या एसीमुळे गाडीचं मायलेज कमी होतंय असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं. एकंदरीतच सरकार E20 पॉलिसीत बदल करणार नाही यावर ठाम असल्याचं दिसत होतं. पण आता सरकार E20 बाबत काही प्रमाणात माघार घेण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी देशातल्या 7.5 ते 8 कोटी जुन्या टू व्हीलर्सला E20 इंधनामुळे तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोय हे अधिकृतपणे मान्य केलं. एवढंच नाही तर या वाहनांसाठी पेट्रोल पंपावर पुन्हा E10 पेट्रोल उपलब्ध करून देण्याचा सल्ला सुद्धा नागेश्वरन यांनी दिलाय. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागारांनी दिलेला हा सल्ला काय आहे? देशात पुन्हा एकदा E10 पेट्रोल उपलब्ध होऊ शकतं का? सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही बघताय बोलभिडू. पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन आणि डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सचे सल्लागार आकाश पुजारी यांचा एक लेख 17 ऑगस्टच्या द इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रसिद्ध झालेला. यामध्ये E20 पेट्रोल, त्याचे तोटे आणि ते टाळण्यासाठी काही सल्ले देण्यात आलेले. त्यात जुन्या वाहनांसाठी E10 पुन्हा पंपांवर उपलब्ध करावं आणि नवीन E20 कंपॅटिबल वाहनांसाठी E20 पेट्रोल पुन्हा ठेवावं असं नागेश्वरन यांनी सुचवलेलं. आता पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागारांनीच E10 पेट्रोल भारतात पुन्हा आणण्याबद्दल सल्ला दिल्याने त्याची चर्चा व्हायला लागली आहे. असं असतानाच 19 ऑगस्टला आलेल्या बातमीनुसार केंद्र सरकार E10 पेट्रोल पुन्हा आणण्याबाबत सकारात्मक विचार करत असल्याचं सांगण्यात येत आहे. आता सरकार आणि ऑइल कंपन्यांमध्ये वाहनधारकांसाठी E10 चा पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो का यावर प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू झाली असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे E10 पेट्रोल देशात येण्याच्या शक्यता या वर्तवल्या जात आहेत. भारताला परदेशातून अब्जावधी रुपयांचं कच्चं तेल आणावं लागतं, ज्यावर भारताचं मोठ्या प्रमाणात परकीय चलन हे खर्च होतं. हे आयात बिल कमी करण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी सरकारकडून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याचं धोरण आणलं गेलं. 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचं मिश्रण असलेल्या E20 इंधनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यावरणाला मोठा फायदा होईल असं सांगण्यात आलं. मुख्य म्हणजे ठरलेल्या टार्गेटच्या 5 वर्ष आधीच E20 धोरण अंमलात आणलं गेलं आणि 1 एप्रिल 2026 पासून संपूर्ण देशात E20 इंधन हे अनिवार्य करण्यात आलं. भारतात E20 पेट्रोलच्या सक्तीच्या अंमलबजावणीनंतर वाहनधारक आणि ऑटोमोबाईल क्षेत्राकडून मायलेज कमी होण्याच्या आणि इंजिन खराब होण्याच्या गंभीर तक्रारी या समोर यायला लागल्या. सोशल मीडियावर E20 पेट्रोलवरून मोठा वाद सुद्धा निर्माण झाला. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर सुद्धा बरेच आरोप करण्यात आले. मात्र केंद्र सरकार आणि सरकारी तेल कंपन्यांनी या तक्रारी प्रत्येक वेळी फेटाळून लावल्या आणि E20 पेट्रोल पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला. पण आता स्वतः पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार असणाऱ्या नागेश्वरन यांनी मान्य केलंय की सोशल मीडियावर E20 पेट्रोल बाबत ज्या काही तक्रारी येत आहेत त्यात तथ्य असल्याने त्या पूर्णपणे फेटाळणं चुकीचं आहे. नागेश्वरन यांचं म्हणणं आहे की E20 मुळे गाडीचं इंजिन हे लगेच पूर्णपणे खराब होतं. हा दावा जरी खोटा असला तरी गाडीचं मायलेज 6 ते 7% नक्कीच कमी होत आहे, कारण इथेनॉल मध्ये मूळ पेट्रोलच्या तुलनेत ऊर्जा कमी असते. पण याहून मोठा आणि खरा धोका आहे तो देशातल्या जुन्या दुचाकींना. नागेश्वरन यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारतात आजच्या घडीला BS4 इंजिनच्या आधीच्या म्हणजेच कार्बोरेटरवर चालणाऱ्या तब्बल 7.5 ते 8 कोटी दुचाकी आहेत. आता तुमच्या जुन्या स्प्लेंडर, ॲक्टिवा किंवा पल्सर सारख्या गाड्यांचे कार्बोरेटर इथेनॉलमुळे पेट्रोलमध्ये येणाऱ्या जास्तीच्या ऑक्सिजनसाठी कंपॅटिबल नाहीत. परिणामी इंजिनमध्ये हवा जास्त आणि इंधन कमी जातं, ज्यामुळे इंजिन क्षमतेपेक्षा जास्त तापतं असं या लेखात सांगण्यात आलंय. नागेश्वरन यांनी स्पष्ट केलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्या गाड्यांमध्ये जे रबरी सील्स आणि पाईप्स वापरले आहेत ते इथेनॉलला सहन करू शकत नाहीत. इथेनॉलच्या सततच्या संपर्कात आल्यावर हे रबरचे सील वितळतात किंवा
किंवा खराब होतात। आता भारतातल्या BS4 इंजिनच्या तब्बल 8 कोटी जुन्या दुचाकींचे पार्ट्स बदलणं हे एका रात्रीत शक्य नाही, याला अनेक वर्ष लागतील। त्यामुळे नागेश्वरन यांनी सरकारला सल्ला दिलाय की जुन्या गाड्या वाचवण्यासाठी आणि लोकांचा रोष कमी करण्यासाठी पेट्रोल पंपावर पुन्हा E10 पेट्रोल, ज्यामध्ये फक्त 10% इथेनॉल असेल असं पेट्रोल उपलब्ध करून द्यायला हवं, जेणेकरून जुन्या गाड्यांचे मालक E10 पेट्रोल भरू शकतील आणि त्यांची गाडी ही सुरक्षित राहू शकेल। पेट्रोल पंपांवरून जे E10 पेट्रोल गायब करण्यात आलेलं ते आता परत आणण्याची वेळ आली आहे असं म्हणत नागेश्वरन यांनी E10 फ्युएल E20 सोबतच पर्याय म्हणून पंपावर परत आणलं तर बहुतेक लोकांची चिंता मिटेल, एकूण इथेनॉलचा वापरही वाढण्याऐवजी कमी होईल आणि रेट्रोफिटिंगचं काम पूर्ण होईपर्यंत जुन्या गाड्यांचं सुद्धा संरक्षण होईल असा सल्ला नागेश्वरन यांनी दिलाय। आता E20 बंद करा असं नागेश्वरन यांचं म्हणणं नाही, पण काळजी घेणं गरजेचं आहे। ज्या प्रमाणात एनर्जी सेव्हिंग होत आहे त्याच्या तुलनेत नुकसान किती होतंय याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे। असं झालं नाही तर खाद्य आणि कृषी क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसू शकतो असं नागेश्वरन यांचं म्हणणं आहे। म्हणजे नागेश्वरन यांनी E20 हा मुद्दा फक्त गाड्यांच्या इंजिन पुरताच मर्यादित राहिलेला नसल्याचं सुद्धा सांगितलं। त्यांनी आपल्या लेखात म्हटलंय की ब्लेंडिंग आणखी किती वाढवायचं, E20 वरून E27 किंवा E30 कडे जाणं योग्य आहे का यावर कुणीच बोलत नाही, पण हे बोलणं महत्त्वाचं आहे, कारण इथून पुढे हे फ्युएल अन्नाच्या वाट्यात अतिक्रमण करायला लागेल असं त्यांचं मत आहे। नागेश्वरन यांचं म्हणणं समजून घेण्यासाठी भारतातली इथेनॉल मेकिंग प्रोसेस आपल्याला बघावी लागेल। भारतात सगळ्यात जास्त प्रमाणात इथेनॉल ऊसापासून बनतं अशी परिस्थिती होती, पण आता त्यामध्ये तांदूळ आणि मक्याने सुद्धा मोठा वाटा उचललाय। ऊसापेक्षा कमी पाण्यात तयार होऊन जास्त पैसा देणाऱ्या मक्याच्या इथेनॉलचं उत्पन्न वाढतच चाललंय। यात फायद्याची गोष्ट म्हणजे ऊसाच्या पिकावर खर्च होणाऱ्या देशातलं पाणी हे वाचत आहे। पण नागेश्वरन यांचं म्हणणं आहे की जास्त पैसे देणाऱ्या मक्याचं उत्पादन वाढतंय, यामुळे होतंय काय तर जे शेतकरी स्वतःच्या जमिनीत आधी सोयाबीन आणि बाकीचं पीक घ्यायचे ते सुद्धा आज मक्याचं पीक घ्यायला लागलेत। 2022 ते 2025 या 3 वर्षातच देशात मक्याचं उत्पादन तब्बल 8.77% वाढलंय। यामुळे सोयाबीनचं उत्पादन झपाट्याने कमी होऊ शकतं। हे भारताचं नुकसान करणारं ठरू शकतं, कारण देशात तेलाचं उत्पादन करणाऱ्या पिकांचं म्हणजेच सोयाबीनचं एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असताना सुद्धा आपण दरवर्षी 1.6 ते 1.75 लाख कोटी रुपयांचं तेल हे आयात करतो। जर शेतकऱ्यांनी सोयाबीनचं उत्पादन कमी करून मक्याचं पीक घ्यायला सुरुवात केली तर भारताला आधीपेक्षा जास्त तेल हे आयात करावं लागू शकतं। तेलाप्रमाणेच गहू, कडधान्य आणि बाकी खाद्यपदार्थांच्या बाबतीत सुद्धा दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागू शकतं। हा एक दुर्गामी परिणाम असल्याचं नागेश्वरन यांनी आपल्या लेखात सांगितलं। एकंदरीतच नागेश्वरन यांनी वस्तुस्थितीनुसार E10 पेट्रोल पुन्हा उपलब्ध करण्याचा सल्ला दिलाय। तेलाचा पुरवठा सुरळीत राहून तेलाच्या बाबतीत भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी तेलाच्या इम्पोर्ट ड्युटीवर पुन्हा विचार करा। अन्न आणि फ्युएल या ट्रेड ऑफचा नीट हिशोब होईपर्यंत E20 वरच थांबा, त्याच्या पुढे जाऊ नका असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। आता सरकार सुद्धा E10 पेट्रोलसाठी तेल कंपन्यांसोबत चर्चा करत असल्याचं समोर आल्याने भारतात E10 पेट्रोल पुन्हा येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं? केंद्र सरकार पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार V अनंत नागेश्वरन यांच्या सल्ल्यानुसार E10 पेट्रोल पुन्हा भारतात आणेल का? याचा ग्राहकांना खरंच फायदा होऊ शकतो का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।